नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत आणखी एका पदाची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि ही यादी जी असणार आहे ही यादी अमरावती विभागाअंतर्गत ग्रंथपाल या पदाची गुणवत्ता यादी असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्या ज्या काही राहिलेल्या पदांच्या गुणवत्ता यादी असणार आहे त्या आता लवकरच लागतील। तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती विभागाअंतर्गत ग्रंथपाल या पदाची गुणवत्ता यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची त्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओवर नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे। तर बघा यादी डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर बघा थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल। तर यामध्ये बघा पहिला पर्याय आलेला आहे अमरावती गुणवत्ता यादी पद ग्रंथपाल। काल जी लागलेली होती, काल नाशिक विभागाअंतर्गत गुणवत्ता यादी लागली होती ग्रंथपाल या पदाची आणि आज अमरावती विभागाअंतर्गत ग्रंथपाल या पदाची गुणवत्ता यादी लागलेली आहे। तर ती यादी आपण डाउनलोड करून बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 2 जुलै 2025 रोजीची ही जाहीर सूचना असणार आहे, म्हणजेच आजच्याच तारखेची ही जाहीर सूचना असणार आहे। तर बघा दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तर ग्रंथपाल या संवर्गाकरिता लेखी परीक्षा IBPS मार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी परीक्षा घेण्यात आलेली होती। तर अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती विभागातील ग्रंथपाल या संवर्गाकरिता लेखी परीक्षेत किमान 45% प्राप्त करणारे परीक्षार्थी यांची गुणवत्ता यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तसेच परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणांकन यादी यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। त्यानंतर बघा थोडं खाली आल्यानंतर सुद्धा एक तुम्हाला परिपत्रक दिसेल। हे 2/7/2025 रोजीचं परिपत्रक आहे। विषय आहे सन 2024 भरतीतील ग्रंथपाल या पदाची परीक्षार्थींची गुणवत्ता यादी किमान 45% गुणधारक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत हे परिपत्रक असणार आहे। तर बघा त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुणवत्ता यादी दिसेल। तर बघा पोस्ट असणार आहे रिक्रुटमेंट ऑफ लायब्ररियन। तर बघा या यादीमध्ये काय काय दिलेलं आहे, रोल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेट कॅटेगरी दिलेला आहे, अप्लाइड कॅटेगरी दिलेला आहे, डेट ऑफ बर्थ दिलेला आहे, तुमचं नेम दिलेला आहे आणि तुम्हाला मिळालेले मार्क्ससुद्धा या ठिकाणी दिलेले आहे। सेक्शन वाईज तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे ते दिलेलं आहे, टोटल मार्क्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुम्हाला या यादीमध्ये तुमचं नाव सर्च करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सर्च बॉक्स दिलेला आहे, या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे किंवा तुमचं नाव टाकून सुद्धा तुम्ही या ठिकाणावर सर्च करू शकता आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे हे संपूर्ण माहिती या PDF मध्ये बघून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या आणि यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले ते तुम्ही पूर्ण बघून घ्या आणि जे काही राहिलेले रिझल्ट आहे ते लवकरच लागतील। जेव्हाही त्याची अपडेट येईल त्या संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।